तर रामराम मंडळी. मंडळी, आपल्या भारतीय क्रिकेट संघाला काय ग्रहण लागलं आहे की काय असं वाटायला लागलं आहे. म्हणजे एकामागोमाग एक सर्व प्लेयर्स इंजर्ड होतात. दुष्काळात 13वा महिना ही जी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे ना, तशी सेम सिच्युएशन आपल्या भारतीय संघासोबत होते आहे. मित्रांनो, आपल्याकडे अर्शदीप सिंग हा इंजर्ड झाला. मग तुमचा आकाशदीप हा इंजर्ड होता. आज त्यात भर पडली आहे नितीश कुमार रेड्डी याची. म्हणजे यार, एकामागोमाग एक संकटं येऊ राहिली आहेत भारतीय संघावर. काही समजायला मार्ग नाही आहे. त्यात एक चांगली न्यूज अशी आहे की आपला जसप्रीत बुमराह हा या कसोटीत खेळणार आहे मँचेस्टरमध्ये. आता तर खेळाच लागेल ना जसप्रीत बुमराहला, नाही तर आहे कोण आपल्याकडे. एक से एक पलांटू लोक भरून पडले आपल्या इंडियन क्रिकेट टीममध्ये. जसप्रीत बुमराह हा मेन बॉलर आहे आपला. तोच जर नाही खेळला तर हे 2-1नी आपण जे मागे पडलो आहे ना, तर ते 3-1नी मागे पडून जाऊ. कारण मँचेस्टरमध्ये आपला काही एवढा रेकॉर्ड काही चांगला आहे नाही. एवढा काहीच रेकॉर्डच नाही आहे आपला. तर त्यामुळे आपल्याला मेन बॉलर जो आहे त्याला तर खेळणं आहेच. जर हाच नाही खेळला तर कोणते आपले बाकी कामचलाव बॉलर खेळतील का? प्रसिद्ध कृष्णा, कंबोज, DSP हे तर यार मला तर वाटते सेकंड, जसं एक असतो ना फर्स्ट कॉपी, ते सेकंड कॉपी वाटतात. त्यांना असं काही मला ब्लेम करायचं नाही आहे किंवा त्यांच्या परफॉर्मन्सवर मला असं एकदम बोट ठेवायचं नाही आहे. पण एक डोक्यात विचार आला म्हणून म्हटलं. ही एक चांगली न्यूज आहे की भारतासाठी की जसप्रीत बुमराह खेळतो आहे. 3-4 लोक इंजर्ड झाले आहेत. आता गौतम गंभीरला डिसिजन घ्यायचा आहे की कोणतं कॉम्बिनेशन बेस्ट राहील मँचेस्टर या कसोटी सामन्यासाठी. बाकी मित्रांनो, हीच अपडेट द्यायची होती तुम्हाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय.